पाटील मामा यांच्या माध्यमातून दिले गेले, त्यांचं मनापासून आभार आहेत। या स्पर्धेसाठी फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ क्रमांकाची जी ट्रॉफी आहेत ते आपल्याला मिळालेली आहेत। प्रभाग समिती सी चे सभापती माननीय श्री यज्ञेश्वर अनंत पाटील साहेब आणि वॉर्ड क्रमांक 7 चे डॅशिंग नगरसेवक आदरणीय सदानंद गजानन पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला ट्रॉफी मिळालेली आहेत। त्यानंतर या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच साठी जे टी शर्ट्स आहेत ते मंगेश एकनाथ पाटील साहेब यांच्या माध्यमातून मिळालेले आहेत, त्यांचे मंडळाच्या वतीने मनापासून आभार आहेत। त्यानंतर 50 शॉल जे आहेत त्या महेशजी भगत, दशरथ गायकवाड साहेब आणि परेश गुरव साहेब यांच्या माध्यमातून दिलेत, त्यांचे मनापासून आभार। 40 किलो चिकनची सुविधा कालच्या दिवसामध्ये श्री चेतनजी किनी, चेतनजी भोईर, दिगंबर मात्रे आणि मयूरजी पाटील यांच्या माध्यमातून दिलेत, त्यांचेही मनापासून आभार। या स्पर्धेचं इन्व्हिटेशन कार्ड जे आपण पाहिलेलं आहे ते अशोकजी गावडे यांच्या माध्यमातून दिलेत, त्यांचेही मनापासून आभार। फ्रेंडशिप कप साठी ट्रॉफी आहेत ते तुलसीदास हरिचंद्र पाटील साहेब यांच्या माध्यमातून दिलेत, त्यांचेही मनापासून आभार। अग्रिसेनेचे श्री विजयजी गरज साहेब मामा यांच्या माध्यमातून भाजीपाला आणि 7 बॉक्स बॉल ही आपल्याला सुविधा करून दिले, त्यांचेही मनापासून आभार। श्री रणजित पांडुरंगजी किनी यांच्या माध्यमातून फ्रुट्स पॅकेट फलांची बॅग दिली गेली, त्यांचेही मनापासून आभार। या मैदानासाठी टँकरने जे पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली त्याबद्दल चेतन भोईर आणि मयूरजी पाटील यांचा मनापासून आभार असणार आहेत। त्यानंतर आत्मारामजी पाटील, रमाकांत गावडे आणि गणेश मात्रे बगडू यांच्या माध्यमातून 20 बॉक्स पाण्याचे बॉटल आहेत ते आपल्याला दिले गेले, त्यांचेही मनापासून आभार आहेत। जितू मात्रे यांच्या माध्यमातून 10 पाणी बॉटल जार आहेत ते दिले गेले आहेत। दिनेश हिरा मात्रे अण्णा अठ्ठा यांच्या माध्यमातून 40 पाणी बॉटल जार दिले, त्यांचे मनापासून आभार। टाकपाडा पाणी कंपनी जे रिअल ऑक्सीची कंपनी आहे त्यांच्या माध्यमातून 20 बॉक्स पाण्याच्या बॉटल आहेत ते दिल्या गेल्या आहेत। आणि त्यानंतर मोतीराम बुधाजी भोईर यांच्या माध्यमातून 10 किलो चिकन आहेत ते आजच्या दिवसामध्ये संडेसाठी आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत, त्यांचेही मनापासून आभार आहेत। काही देणगीदार आहेत त्या देणगीदारांचा नाम उल्लेख करूया। जनरेटर असेल, बाकीच्या अन्य गोष्टी मंडप डेकोरेटर्स आहेत त्यांच्याही आपण चर्चा करणार आहोत, परंतु त्यापूर्वी मॅच सुरू आहे त्यामुळे कमेंट्री बॉक्स मध्ये जाऊयात। कमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन आहेत आमचे मित्र मोगरपाडा ठाण्याचे आदिजी ठाकूर। धन्यवाद दादा। सलामवीर जोडी जर पाहिली तर मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला फलंदाज जेसन पाहायला मिळते तर दुसऱ्या बाजूला फलंदाज मात्र रॉय। पहिला चेंडू गोलंदाज संतोष पाटील यांचा आणि तिथे मात्र प्रहार केलाय। बॉल जर पाहिला तर आता मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर 1 बाउन्स, 4 धाब्यांसाठी चौकार। जबरदस्त फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय। अवघ्या पहिल्या बॉल वरती स्वागत केलंय गोलंदाज संतोष पाटीलचं। नक्कीच आदेश एक मिनिट थांबवतोय। पराभूत झालेले संघ आहेत आपल्या या अग्रिकोळी सामाजिक संस्थेमध्ये आपण त्यांना पाहिलं तर अग्रिकोळी समाजसेवा मंडळाचे संघ आहेत त्यांना विनंती आहे आपण जेवल्याशिवाय कोणीही या मैदानाच्या बाहेर जाणार नाही आहात। ही शिरगाव परिसर मास्टर संघ B40+ यांच्या वतीनं तुम्हाला नंबर द्यायची विनंती आहे। ओव्हर टू कमेंट्री बॉक्स। धन्यवाद। पुढचा बॉल इथे देखील प्रहार केला ऑन साइडला। पुन्हा एकदा बॉल जर पाहिला तर गॅप मधून ट्रॅव्हल होत असताना दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण सॅम पाटीलच्या माध्यमातून, समीरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। तत्पूर्वी एक सिंगल यावेळेस जर पाहिलं तर कोणी रोखू शकलं नाही। एका सिंगलच्या मदतीने आता मात्र संघाची सांघिक धावसंख्या थोडीशी पुढे सरकत असताना पाहायला मिळते, ती म्हणजेच 5 या आकड्यावरती। पुढचा बॉल यावेळेस जर पाहिला तर हा बॉल मात्र थोडंसं दिशाहीन आहे। यस पंच या ठिकाणी इशारा देत असताना व्हाईट बॉलचा इशारा येतोय। अवंतर धावेमध्ये भर होईल आणि अवंतर धावेच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलाय 6 वरती। इथे देखील जर पाहिला तर बॅट आणि बॉलचा संपर्क नाही। निर्धाव चेंडूचा खेळ संपलाय। धाव फलक 6 वरती पाहायला मिळतोय। षटकातील पुढचा बॉल यावेळेस देखील आक्रमण केलाय। चेंडू जर पाहिला तर हवेमध्ये 2 क्षेत्ररक्षक आता मात्र चेंडू मागे पळत होते। दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते संदीप यांच्या माध्यमातून। तत्पूर्वी मात्र एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली। एका सिंगलच्या मदतीने संघाची सांघिक धावसंख्या आता मात्र थोडीशी पुढे सरकत असताना पाहायला मिळते 7 वरती। पॉवर प्लेचं षटक आहे आणि काय गोलंदाजी सुरू आहे संतोष पाटील यांच्या माध्यमातून। इथे देखील चांगला बॉल आहे। दरम्यान यष्टीरक्षकाच्या माध्यमातून थोडासा निसटला गेला आणि तदनंतर जर पाहिला तर या चेंडूवरती एक सिंगल पूर्ण। संतोष पाटील यांचा उल्लेख जर केला तर अग्रिकोळी समाजसेवा मंडळामधून खेळत असताना यंदाच्या सीझनचा जर उल्लेख केला तर तब्बल 18 विकेट्स या गोलंदाजाच्या नावावरती आहेत आणि सध्याच्या स्थितीला जर पाहिला तर टॉप 10 मधून क्रमांक 4 वरती असलेला हा गोलंदाज संतोष पाटील पाहायला मिळतोय। अतिशय चांगली गोलंदाजी। षटक जर पाहिलं तर पहिला षटक या ठिकाणी संपलाय।
पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिलं तर 8 धावा या धावफलकावरती लागल्या गेलेत. षटक क्रमांक आता मात्र असेल दुसरं आणि त्या दुसऱ्या षटकाची जबाबदारी कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती सोपवली जाईल. सामना जर पाहिला तर 5 षटकांचा आहे, म्हणजे 30 चेंडूंचा हा पहिला डाव आणि येणाऱ्या या 30 चेंडूंमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. कालचा दिवस जर पाहिला तर 2 हाफ सेंचुरी देखील पाहिल्या होत्या. तब्बल 19 चेंडूंमध्ये 72 धावांची लयलुटी केली जॉन्सनने केली होती. तदनंतर आणखीन एक आक्रमकतेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहिला होता मिलापच्या माध्यमातून. त्याने देखील अफलातून कामगिरी केली होती. त्याच्या माध्यमातून देखील अफलातून खेळ या ठिकाणी राहिला होता. त्याने देखील हाफ सेंचुरी कंप्लीट केली होती. तब्बल 63 धावा कुठल्या होत्या. 18 चेंडूंचा सामना त्याने देखील केला होता. चांगली बॅटिंग कालच्या दिवसामध्ये विजयच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली होती. खारेगाव मास्टर्सचा तो खेळाडू होता. त्याने देखील चांगला खेळ या ठिकाणी खेळला होता. जगदीशच्या माध्यमातून देखील अफलातून, कारण कालचा दिवस जर पाहिला तर लागोपाठ 4 षटकार मारणारा तो पहिला फलंदाज होता ज्याने लागोपाठ 4 षटकार खेचले होते. तो जगदीश देखील पाहायला मिळाला होता आणि आजच्या दिवसामध्ये तसा खेळ या ठिकाणी पाहायला मिळेल काय. आजचा दिवस जरी पाहिला तर कुमारने देखील चांगली बॅटिंग केली. त्यानंतर रणजितने देखील अफलातून कामगिरी या ठिकाणी केली होती. सुनीलने देखील अफलातून फटकेबाजी अंतिम क्षणी केली होती आणि तशी फलंदाजी या ठिकाणी देखील करावी लागेल उत्तम मास्टर टीमला, कारण एक चांगला टार्गेट या ठिकाणी सेट करावा लागेल. प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला तर एक बलाढ्य संघ आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अभ्यंतर स्वरूपात हा चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये. एका धावेची भर. धावफलक जर पाहिला तर आता मात्र 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचत असताना षटकाची सुरुवात जर पाहिली तर अभ्यंतर चेंडू निशी करत असताना समीर पाटील. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आक्रमण केलंय. बॉल जर पाहिला तर ऑन साइडला यावेळेस क्षेत्ररक्षक आहे. एक धाव वेगाने पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र हो नाही, परंतु 2 धावा या ठिकाणी पूर्ण केले जातील. 2 धावेच्या मदतीने संघाची सांघिक धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये आता मात्र प्रवेश करत असताना 11 वरती. धावफलक जाऊन पोहोचलाय 11 वरती. 5 षटकांचा सामना आहे. कुठेतरी 65 ते 70 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी उत्तम मास्टर संघाने करायला हवा. इथे देखील चांगला बॉल आहे. दरम्यान अपील देखील या ठिकाणी करण्यात आली होती. तत्पूर्वी मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर पंचांचा इशारा येतो लेग बाईकच्या स्वरूपात. आता मात्र एका धावेची भर होईल. 1 धावेच्या मदतीने संघाची सांघिक धावसंख्या. आदरणीय व्यक्तिमत्व नरेश पाटील साहेब यांच्या ठिकाणी आगमन होतात. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. बहुजन विकास कामगार संघटनेचे आदरणीय नरेश पाटील साहेबांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. जावेद कमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन आहेत. पुन्हा दादेजी ठाकूर सर. धन्यवाद. धावफलक 12. षटकातील पुढचा चेंडू रॉईस साठी असेल. यावेळी जर पाहिला तर मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क राहिला नाही. चेंडू जर पाहिला तर यावेळेस निर्धाव स्वरूपात होता. निर्धाव चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलाय. गोलंदाज जर पाहिला तर समीर पाटील पुन्हा एकदा सज्ज होत असताना गोलंदाजी मार्गवरती. इथे देखील ड्राईव्ह केलाय बॉलला. ऑन साइडला फिल्डर आहे लॉंग ऑनला. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तत्पूर्वी मात्र एका सिंगल वरती या ठिकाणी समाधान मानावं लागेल. एका सिंगलच्या मदतीने संघाची सांघिक धावसंख्या आता मात्र 13 या आकड्यावरती. क्रिकेटमधील अशुभ आकडा ज्याला म्हटलं जातं 13 आणि तो धावफलकावरती लागला गेलाय. इथून पुढे मात्र कमबॅक करायचं आहे उत्तम मास्टर टीमला. मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल. इथे जर पाहिला तर अव्हांतर चेंडू फलंदाजाच्या अवाक्याच्या बाहेर जर तुम्ही चेंडूला फेकाल तर तिथे तुम्हाला मात्र दंडित केलं जाईल आणि तेच चित्र या ठिकाणी घडलं गेलं. आउटसाइड द लेग स्टंप डावी एष्टी सोडून जाणारा हा चेंडू फलंदाजाच्या अवाक्याच्या बाहेर होता आणि तिथे मात्र हा चेंडू पुन्हा फेकावा लागेल. पुढचा बॉल हे षटकातील. यावेळेस देखील चांगला बॉल पाहायला मिळते. मिश्रण या ठिकाणी केलं जाते. गतीमध्ये परिवर्तन केलंय. त्यानंतर टप्पा देखील थोडंसं लांब ठेवला आणि ऑफब्रेकचा मारा या ठिकाणी पाहायला मिळतोय समीर पाटीलच्या माध्यमातून आणि एक निर्धाव चेंडूचा खेळ पुन्हा एकदा या ठिकाणी संपलाय. निर्धाव चेंडू मागे धाव फलकावरती जर नजर टाकली तर सध्याच्या स्थितीला प्रथम बॅटिंग करत असताना उत्तम मास्टर्सची धाव फलकावरती धावसंख्या पाहिली तर 14 धावा. अजूनही या षटकाचा जर उल्लेख केला तर एका चेंडूचा खेळ इथे देखील बाकी आहे. स्ट्राइक कडे जेसन पुन्हा एकदा सज्ज आहे. इथे देखील जर पाहिला तर आक्रमण करण्याचा प्रयत्न बॅटचे एज घेत असताना चेंडू जर पाहिला तर आता मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या अगदी लाईन बाहेर चाललाय. 4 धाबांचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. 4 धाबा चौकार.
सुरूर है, असर तेरा ये जरूर है, तेरी नजर का कसूर है। पास तू क्यों दूर है, ये इश्क का जो फितूर है, नशे में दिल तेरे चूर है। अब तो होश ना खबर है, ये कैसा है। सर विनंती असेल टीम मीटिंग नकोय। पहिल्या 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय। पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची सांघिक धाव संख्या धावफलक जर पाहिला तर 18 वरती जाऊन पोहोचलाय। गोलंदाजी मार्गवरती स्वतः संघाचा कर्णधार कॅप्टन यावेळेस पाहायला मिळतोय किरण भोईर। आता मात्र सज्ज होतोय गोलंदाजी मार्गवरती। यावेळेस देखील बॉल जर पाहिला तर ऑन साइडला डीप काबू कॉर्नरला पुन्हा एकदा त्या ठिकाणी जर पाहिला तर समीरच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते। तत्पूर्वी मात्र समाधान मानावं लागते एका सिंगल वरती। एका सिंगलच्या मदतीने संघाची सांघिक धाव संख्या आता मात्र पुढे सरकत असताना पाहायला मिळते। धावफलक जाऊन पोहोचलाय आता मात्र 19 या आकड्यावरती। षटकातील पुढचा बॉल असेल पुन्हा एकदा सज्ज होतोय। यावेळेस जर पाहिला तर चेंडू हवेमध्ये आहे। यावेळेस काय घडेल तर नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला गेलाय। 2 क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करत आहेत। बंटी यांच्या माध्यमातून चेंडूला थांबवलं गेलं। चांगलं थ्रो या ठिकाणी पाहायला मिळतोय। तत्पूर्वी मात्र या चेंडूवरती सहजरित्या जर पाहिले तर एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाते। एका सिंगल वरती समाधान धावफलक जाऊन पोहोचलाय आता मात्र 20 या आकड्यावरती। तिसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू आहे। गोलंदाज जर पाहिला तर किरण भोईर यंदाच्या हंगामामध्ये जर पाहिलं तर 17 विकेट घेत असताना हा गोलंदाज टॉप 10 मधून क्रमांक 9 वरती आहे। चांगली कामगिरी यंदाच्या सीझनला किरण भोईरच्या माध्यमातून ज्याप्रमाणे गोलंदाजी त्याचप्रमाणे फलंदाजी देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते। एक जबरदस्त ऑलराउंडर प्लेयर म्हणून ज्याच्याकडे लक्ष केंद्रित केलं जातं अग्रकुली समाजसेवा मंडळाच्या अंतर्गत केलं असताना आणि तोच किरण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होत असताना पाहायला मिळतोय। षटकातील बॉल जर पाहिला तर आता मात्र असेल चौथ्या बॉलवरती प्रहार केला। ऑन साइडला हा बॉल भिरकावून दिलाय। मिड विकेट पट्ट्या बाहेर बॉल 6 धाबांसाठी षटकार। आज मैं लेके जाऊंगा दिल तेरा, रोके कोई मुझे टोके कोई। लेग स्पिन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो तर टप्पा मात्र थोडासा मागे राहिला आणि शॉर्ट बॉल पूर्णपणे वलखून एक आक्रमण या ठिकाणी पाहायला मिळालं फलंदाजाच्या माध्यमातून। इथे मात्र सरळ दांडी गुल जशास तसे प्रत्युत्तर नंतरच्या चेंडूवरती मात्र त्रिफलचित स्वरूपात फलंदाज बाद। दूंगा उसे जहां से मिटा, मुकाबला लैला, ओहो लैला, मुकाबला सुभान अल्लाह लैला, ओहो लैला। धन्यवाद दीजिए। षटकारानंतर लगेच प्रत्युत्तर देत असताना किरण भोईर पाहायला मिळतोय। या षटकामध्ये विकेट घेण्यामध्ये तो सफल ठरलाय। सलामवीर जोडी तोडण्याचं काम या ठिकाणी किरणच्या माध्यमातून झालंय। धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 27 धावा असताना हा पहिला धक्का या ठिकाणी लागला गेला। चांगली पार्टनरशिप बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी जेसन आणि रॉयच्या माध्यमातून झाला होता। नवीन आलेला फलंदाज जर पाहिला तर क्रमांक 3 वरती आता मात्र निलेशला पाठवलं गेलंय। निलेशच्या माध्यमातून देखील कित्येकदा पाहिले चांगली बॅटिंग आणि तोच निलेश आता जर पाहिलं तर स्ट्राइक कडे केलत असताना पाहायला मिळेल आणि निलेशच्या माध्यमातून स्वतःचा वैयक्तिक अकाउंट या ठिकाणी कशा रीतीने ओपन केला जाईल। या षटकाचा जर उल्लेख केला तर या षटकातील आता मात्र असेल शेवटचा बॉल आणि निलेशसाठी असेल मात्र पहिला बॉल। स्वतःचा वैयक्तिक अकाउंट निलेश कशा रीतीने ओपन करेल। ऑन साइडला बॉल जर पाहिला तर ड्राइव्ह केलाय। दरम्यान समीर त्या ठिकाणी आहे, चुकी होणार नाही। फेकी आली। तत्पूर्वी जर पाहिलं तर सहजरित्या एका सिंगल वरती यावेळेस समाधान मानत असताना दोन्ही फलंदाज एका सिंगलच्या मदतीने संघाची सांघिक धाव संख्या आता मात्र 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचते आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर लगेच पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी केली जाते। तोपर्यंत घेऊया एक छोटासा ब्रेक, वेळ देऊया आमच्या डीजे मास्टरला। आई जीवदानी म्युझिकल ग्रुप एक अफलातून कामगिरी या ठिकाणी करत असताना
डीजे थांबवतोय कारण की या स्पर्धेसाठी आपल्याला ज्यांच्या माध्यमातून जनरेटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्या आदरणीय व्यक्तिमत्व पंकज वामन पाटील साहेब आपल्या मनापासून आभार आहेत. त्यानंतर मंडप डेकोरेटर्स म्हणून आपण या शिरगाव गावच्या माध्यमातून प्रवीणजी पाटील यांना पाहिलं ज्यांच्या माध्यमातून खूप सुंदर असे हे मंडप शामियाने उभारला गेला त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार आहेत. आणि शिरगाव परिसर मास्टर संघ B40+ यांच्यावरती जे संगीत रचलं गेलं ते नितीनजी गावडे यांच्या माध्यमातून मात्र लिहिलं गेलं त्यांचेही मनापासून आभार आहेत. काही देणगीदार राहिले होते त्यांचेही आपण नामोल्लेख करूयात. या स्पर्धेसाठी श्री मोहन विठ्ठल पाटील साहेब यांच्या माध्यमातून 11,111 रुपयाची देणगी गेले त्यांचेही मंडळाच्या वतीने मनापासून आभार. या मंडळासाठी श्री किरण भालचंद्र पाटील साहेब यांच्या माध्यमातून YouTube साठी 11,000 रुपयाचं आपल्याला मोलाचं योगदान लाभले त्यांचेही मनापासून आभार आहेत. श्री प्रदीप चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून देखील 11,000 रुपयाची देणगी लाभल्यात त्यांचेही मनापासून आभार आहेत. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ठाणे आदरणीय काशीनाथ पाटील साहेब कोपरीगाव यांच्या माध्यमातून 11,000 रुपयाची देणगी या स्पर्धेसाठी लाभलेली आहेत त्यांचेही मनापासून आभार आहेत. वसई विकास सहकारी बँकेचे चेअरमॅन आदरणीय हेमंत रमेश म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून देखील 11,000 रुपयाची देणगी लाभल्यात त्यांचेही मनापासून आभार आहेत. चंदन सरचे हितेश पाटील साहेब यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाची देणगी. श्री महेंद्र पाटील साहेब साईनाथ नगरचे यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाची देणगी. श्री बहुजन विकास कामगार संघटनेचे ॲडव्होकेट नितीन भोईर साहेब आणि नरेश पाटील साहेब यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाची देणगी. कैलासवासी जतीन सुदाम पाटील यांच्या स्मरणार्थ सौजन्य श्री हरी सुदाम पाटील यांच्याकडून 5,000 रुपयाची देणगी. श्री सुरेश लक्ष्मण पाटील साहेब यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाची देणगी आहेत. मॅच सुरू होतोय त्यामुळे कमेंट्री बॉक्स मध्ये जाऊयात पुन्हा एकदा देणगीदाराच्या दिशेने येऊयात. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज निलेशचा पहिला बॉल या ठिकाणी जर पाहिला तर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये हा बॉल ट्रॅव्हल होत होता. तदनंतर निलेशच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण या ठिकाणी केलं जाते. यावेळेसचा कॉम्बिनेशन जर पाहिला तर गोलंदाजी देखील निलेश करत होता, फलंदाजीसाठी देखील स्ट्राईक कडे निलेश होता आणि क्षेत्ररक्षण करत असताना बॉल फेकला तो देखील निलेशच होता. 3 निलेश या ठिकाणी पाहायला मिळतात. दरम्यान या चेंडूवरती धावा किती आल्या तर 2 धावा आणि 2च्या मदतीने संघाची सांघिक धावसंख्या जर पाहिली तर 30 वरती जाऊन पोहोचत असताना षटकातील पुढचा बॉल या ठिकाणी मात्र आक्रमण केलाय, हल्ला केला जातोय, हवाई हल्ला. बॉल चाललाय डीप काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. 6 धावेच्या मदतीने संघाची सांघिक धाव संख्या आता मात्र 36 वरती. इथे देखील बॉलला ओळखलंय परंतु ताकद कमी, झेल टिपला गेलाय समीरच्या माध्यमातून आणि आणखीन एक धक्का आता मात्र टीम उत्तम मास्टर संघाला लागलाय. निलेशच्या खेळीचा अंत या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणखीन एक धक्का या ठिकाणी लागला गेलाय अवघ्या 3ऱ्या बॉल वरती. धावफलक जर पाहिला तर सध्याच्या स्थितीला 36 धावा. एक षटकार आल्यानंतर लगेच प्रत्युत्तर पाहायला मिळतोय. मागील षटकामध्ये देखील एक षटकार आला होता किरणच्या विरोधामध्ये आणि तदनंतर लगेच फलंदाजाला बाद देखील केलं होतं आणि ते चित्र या ठिकाणी देखील पाहायला मिळतोय. एक षटकार आला निलेशच्या विरोधामध्ये आणि तदनंतर मात्र निलेशच्या माध्यमातून विकेट देखील या ठिकाणी घेतली जाते. तर सर्व संघांना आणि सर्व खेळाडूंना विनंती आहे, जेवणाची उत्तम व्यवस्था या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे तर सर्वांनी आपण जेवण घ्यायचं आहे. सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण सर्वांनी जेवण घ्यायचं आहे. पुढचा बॉल या षटकातील यावेळेस देखील आक्रमण केलं. स्टँड अँड डिलिव्हर. फटका जर पाहिला तर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आणखीन एक आक्रमण स्वतःचा वैयक्तिक काउंट या ठिकाणी ओपन केलाय. फलंदाज जर पाहिला तर क्रमांक 4 वरती राजू आणि राजूच्या बॅट मधून हा गुड शॉट पाहायला मिळतोय. तर विनंती आहे सर्व खेळाडूंनी जेवण घ्यायचं आहे. उपस्थित सर्व खेळाडूंना विनंती असेल जेवणाची उत्तम व्यवस्था या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. तसेच आग्री समाज सेवा मंडळाचे सचिव सन्माननीय प्रदीपजी घरत साहेब देखील आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. साहेबांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे.
षटकातील पुढचा बॉल यावेळेस देखील ऑन साइडला पुन्हा एकदा प्रहार केलाय. गॅप मध्ये बॉल वन बाउन्स चाललाय मिड विकेटला. 4 धावांसाठी चौकार. तिला फिरवीन माझ्या गाडीवर गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर आगरी सेनेचे प्रवक्ते आणि महाराष्ट्र राज्य आगरी सेना उपाध्यक्ष आदरणीय कैलास पाटील साहेब आणि जयेश पाटील साहेब यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाची देणगी लाभलेत. त्यांचे मंडळाच्या वतीने मनापासून आभार आहेत. श्री दिनेश पाटील नारंगी यांच्या माध्यमातून 3,333 रुपयाची देणगी लाभलेत. त्यांचे मंडळाच्या वतीने मनापासून आभार. आत्माराम दामोदर पाटील साहेब यांच्या माध्यमातून 3,000, प्रताप भालचंद्र पाटील साहेब यांच्या माध्यमातून 3,000, दीपक गजानन गावडे साहेब यांच्या माध्यमातून 2,000, श्री राजूजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून 2,000, गणपत बाबू पाटील साहेब यांच्या माध्यमातून 1,100 रुपयाची देणगी. त्यानंतर दिनेश रामचंद्र पाटील साहेब यांच्या माध्यमातून 1,000, देवेंद्र काशीनाथ पाटील साहेब यांच्या माध्यमातून 1,000, दत्तात्रय हरी पाटील साहेब यांच्या माध्यमातून 1,000, विजय आत्माराम मात्रे यांच्या माध्यमातून 500 रुपये, महेंद्र विठ्ठल मात्रे यांच्या माध्यमातून 1,000, चिवडा कंपनीचे राजा यांच्या माध्यमातून 500 रुपये, शिवम शुक्ला यांच्याकडून 500 रुपये, कमलाकर मात्रे यांच्याकडून 500 रुपये, जगदीश मात्रे यांच्याकडून 500 रुपयाची देणगी. श्री शिरगाव मास्टर 40+A यांच्या वतीने 5,000 रुपयाची देणगी लाभलेली आहेत. त्यांचे मंडळाच्या वतीने मनापासून आभार आहेत. काही आणखीन देणगीदार आहेत त्यांचे नामोल्लेख आपण करूयात. जाऊयात पर्यंत चालू असलेल्या मॅचच्या दिशेने. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद डीजे. धाव फलक जर पाहिला तर धाव फलकावरती 46 धावा, 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 46 रन्स ऑन स्कोर बोर्ड यावेळेस पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करत असताना उत्तम मास्टर्स, गोलंदाजी मार्ग वरती आता मात्र निलेश पाटील पाहायला मिळतोय. क्रमांक 5वं षटक, 5व्या षटकाची जबाबदारी निलेशच्या खांद्यावरती आता मात्र सोपवली गेली. किती धावांपर्यंत रोखलं जाईल, किती धावांपर्यंत थांबवलं जाईल. यावेळेस जर पाहिला तर चांगला बॉल फेकला गेलाय. अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरती या चेंडूला टाकलं गेलंय. निर्धाव स्वरूपात हा बॉल पाहायला मिळतोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचा खेळ संपलाय. धावफलक जर पाहिलं तर 46 वरती थांबला गेलाय. इथून पुढे मोठे फटके आवश्यक असतील. 2 ते 3 मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. एक चांगला टोटल या ठिकाणी बनवायचा आहे. 46 धावा सध्याच्या स्थितीला लागल्या गेलेत. इथून पुढे जर 15 ते 17 धावा जरी आल्या तर देखील एक चांगला टोटल या ठिकाणी बनवला जाईल. यावेळेस देखील चांगला बॉल, आणखीन एक चेंडू निर्धाव. अग्रकुळी समाज सेवा मंडळाचे सदस्य सन्माननीय नितीनजी घरत साहेबांना देखील विनंती आहे आपण देखील मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. तसेच अग्रकुळी समाज सेवा मंडळाचे सदस्य सन्माननीय संजयजी म्हात्रे साहेबांना देखील विनंती आहे आपण देखील मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय दीपेशजी भोईर साहेबांना देखील विनंती आहे आपण देखील मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय हेमंतजी भोईर साहेबांना देखील विनंती करेन आपण देखील मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. षटक क्रमांक जर पाहिलं तर अंतिम षटक धावचीच्या स्वरूपात हा फलंदाज या ठिकाणी बाद होत असताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज जर पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये आता मात्र शेखर असेल तर स्ट्राईक कडे फलंदाज पाहायला मिळतोय राजूच्या माध्यमातून मात्र जर पाहिलं तर अफलातून खेळ सध्याच्या स्थितीला सुरू आहे. दरम्यान निलेश पाटील देखील इथे देखील बॉल चांगला आहे. अचूक टप्प्यावरती हा चेंडू देखील टाकला गेलाय. निर्धाव स्वरूपात हा बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूचा खेळ पुन्हा एकदा संपलाय. धाव फलक जर पाहिला तर सध्याच्या स्थितीला थांबला गेलाय 46 वरती. पहिले 3 चेंडू पूर्णपणे नावावरती निलेश पाटीलच्या राहिलेत. तिन्ही चेंडू जर पाहिले तर निर्धाव स्वरूपात राहिलेत. पुढचा बॉल या ठिकाणी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा अब्रेकचा वापर या ठिकाणी केला गेलाय आणि इथे देखील चेंडू जर पाहिला तर निर्धाव स्वरूपात टाकला गेलाय. आणखीन एक चांगला चेंडू निलेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय.
कालच्या दिवसामध्ये 6 चेंडू लागोपाठ जर पाहिले तर 4 चेंडूंवरती 4 षटकार देखील आले होते लागोपाठ जगदीशच्या बॅट मधून इथे देखील पाहायला मिळते निलेशच्या माध्यमातून 4 चेंडू निर्धाव फेकले गेलेत सलगचा हा 5वा चेंडू जर पाहिला तर आता मात्र धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय विश्वासजी भोईर साहेब इन ऍक्शन मध्ये पाहू शकता आणि त्यांच्या माध्यमातून काही क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय तत्पूर्वी मात्र एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते एका धावेच्या मदतीने संघाची सांघिक धाव संख्या आता मात्र 47 या आकड्यावरती शेवटचा बॉल आता मात्र शिल्लक असेल या षटकातील अंतिम बॉल धाव फलक जर पाहिला तर 47 5वं षटक आता मात्र प्रगती पथावरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्गवरती निलेश यावेळेस देखील चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय आणखीन एक चेंडू जर पाहिला तर राहिला निर्धाव स्वरूपात या षटकाचं मात्र कौतुक करेन गोलंदाज निलेश पाटीलचं फक्त एक धाव या ठिकाणी खर्च केली एक फलंदाज जर पाहिला तर धावचीतच्या स्वरूपात बाद झाला परंतु अफलातून गोलंदाजी 5 चेंडू त्यांनी निर्धाव फेकलेत अंतिम षटक जर पाहिलं तर या ठिकाणी अफलातून फेकले गेले निलेश पाटीलच्या माध्यमातून टार्गेट जर पाहिला तर धाव फलकावरती प्रथम बॅटिंग करत असताना 47 धावा जमवल्या उत्तम संघानं आणि या ठिकाणी जर पाहिलं तर 48 धावांचा पाठलाग आता मात्र या ठिकाणी करावा लागेल तो म्हणजेच टीम मोगरपाडा कोलीपाडा मास्टर्स संघाला या धावांचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल किंवा या धावा कशा रीतीने रोखल्या जातील हाच खेळ पुढच्या डावामध्ये आपण पाहणार आहोत तोपर्यंत घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि देऊया वेळ आपण आमच्या डीजे मास्टर्सला सर्वप्रथम विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचं आहे घोडबंदर मास्टर्स आणि शिलेदार मास्टर नवघर या दोन्ही संघांना विनंती आहे आपण सर्वप्रथम या ठिकाणी नाणेफेकी करणार आहोत तर विनंती करतोय आपण लगेच नाणेफेकीसाठी या आपली प्लेइंग लिस्ट आपण या ठिकाणी टिक करून घ्यायची आहे एक क्रॉस चेक देखील करून घ्यायचे आहे सामना सुरू झाल्यानंतर कोणतीही कंप्लेंट आपली ग्राह्य धरली जाणार नाही याची देखील नोंद आपण सर्वांनी घ्यायची आहे तर विनंती करतोय आपण सर्वप्रथम या नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे दोन्ही कॅप्टन्स शिलेदार मास्टर नवघर आणि टीम कॅप्टन घोडबंदर मास्टर्स तिला फिरवीन माझ्या गाडीवर गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर चांगली कामगिरी या ठिकाणी जरूर पाहायला मिळते आमचे साथी जर पाहिले तर गुणलेखक सन्माननीय तुषारजी पाटील समालोचन कक्षामध्ये जर पाहिला तर सन्माननीय धनंजयजी पाटील आणि तुकारामजी मांगेला या ठिकाणी जॉईंट आहेत आणि त्यांचं देखील धन्यवाद आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय एक अफलातून कामगिरी या ठिकाणी होत असताना पाहायला मिळते व्हॉइस ऑफ नारंगी म्हणून ज्यांची ओळख आहे पूर्ण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये फेमस असलेलं नाव म्हणजे सन्माननीय तुकारामजी मांगेला सर आज या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्यांचा आवाज या ठिकाणी तुम्ही ऐकत आहात या नंतर देखील ते कमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होणार आहेत या स्पर्धेसाठी आदरणीय रमेश आशा पाटील साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाची देणगी आहे त्यांचे मंडळाच्या वतीने मनापासून आभार त्यानंतर परशुरामजी गावडे साहेब यांच्या माध्यमातून देखील स्पर्धेसाठी 500 रुपयाची देणगी आहे त्यांचे मनापासून आभार आहेत प्रवीण गोसावी साहेब यांच्या माध्यमातून 1500 रुपयाची देणगी आहे त्यांचे मंडळाच्या वतीने मनापासून आभार आहेत महेश भोईर साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाची देणगी श्री महेश वालचंद्र पाटील साहेब यांच्या माध्यमातून 5000 रुपयाची देणगी श्री मुकेश दामा पाटील साहेब वैतरण्याचे यांच्या माध्यमातून 10000 रुपयाची देणगी आहे त्यांचे मंडळाच्या वतीने मनापासून आभार आहेत दीपक महादेव भोईर साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 500 रुपयाची देणगी आहे त्यांचे मंडळाच्या वतीने मनापासून आभार आहेत वसंत विठ्ठल पाटील साहेब यांच्या माध्यमातून देखील 1500 रुपयाची देणगी आलेल्या आहेत त्यांचे मंडळाच्या वतीने मनापासून आभार आहेत पुन्हा आपण जाऊया त्या स्पर्धेमध्ये मुख्य टॉस का बॉस मध्ये आदित्य ठाकूर सरांचा आवाज आहे तो आवाज आपल्याला ऐकू येणार आहेत आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करेन इन्व्हाइट करेन आदरणीय व्यक्तिमत्व जयवंत शिंगे साहेब आणि विलासजी पाटील साहेब यांना विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे जेवणाची सुविधा उपलब्ध झालेली आहेत सर्वांना आग्रहाचं निमंत्रण आहे जेवल्याशिवाय कोणी जाणार नाही आहेत त्यामुळे विनंती आपण जेवणाचा समार सर्वांनी घ्यायचा आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये तिथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊयात जयवंत शिंगे साहेब आणि विलास पाटील साहेब असतील सोबत त्यांच्यासोबत आपण करूया टॉस तिथे आदित्य ठाकूर सर आहेत सन्माननीय गणेशजी शिंगे साहेबांना विनंती आहे आपण या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे तसेच विलासजी पाटील साहेबांना देखील विनंती आहे शेंडोबा 40+ मास्टर संघाचे खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे
आणि तेच नामवंत व्यक्तिमत्व कासर वडवली सन्माननीय गणेशजी शिंगे आणि विलासजी पाटील साहेब आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमच्या दोन्ही मान्यवरांच्या शुभ उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी लगेच नाणेफेकी करणार आहोत. आज जर पाहिले तर अग्रिकुली सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय भगवानजी पाटील साहेब देखील आज या ठिकाणी उपस्थित आहेत. खास करून एक अफलातून कामगिरी ते देखील सातत्याने करत आहेत. तदनंतर विनंती आहे घोडबंदर मास्टर संघाला कॅप्टन आपण यायचं आहे आणि शिलेदार मास्टर नवघर संघाचा कर्णधार आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. दोन्ही कॅप्टन्सला विनंती आहे आपण या ठिकाणी यायचं आहे आणि प्लेइंग लिस्ट आपली टिक करून घ्या, अक्रॉस चेक करून घ्या, जेणेकरून सामना सुरू झाल्यानंतर कोणतीही कंप्लेंट या ठिकाणी ग्राह्य धरली जाणार नाही याची नोंद आपण सर्वप्रथम घ्यायची आहे. तर शिलेदार मास्टर नवघर संघाला विनंती आहे आपला कर्णधार या ठिकाणी यायला हवा, कारण घोडबंदर मास्टर टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. आणि समवेत जर पाहिले तर आमचे दोन्ही मान्यवर सन्माननीय विलासजी पाटील आणि सन्माननीय गणेशजी शिंगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आमच्या मान्यवरांच्या माध्यमातून जर पाहिलं तर या ठिकाणी सर्वप्रथम शुभेच्छा दिल्या जात आहेत. विनंती आहे शिलेदार मास्टर नवघर संघाचं कॅप्टन येस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. धर्माजी म्हात्रे यांचं देखील आगमन झालंय. आलेल्या सर्व खेळाडूंचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आम्ही या ठिकाणी करतोय. नाणेफेकी या ठिकाणी आपण करणार आहोत. तदनंतर आपण जी भेटवस्तू आहे ती भेटवस्तू देखील आयोजकांच्या वतीनं ज्या भेटवस्तू आपल्याला आहेत कॅप्टन्सला आणि ती भेटवस्तू आपण या ठिकाणी देणार आहोत. तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी नाणेफेकी करणार आहोत. मी विनंती करेन आमच्या आयोजकांना छाप असा कॉल आहे घोडबंदर मास्टर संघाने दिलाय आणि यस नाणेफेकी या ठिकाणी तर जिंकलेले आहे. तदनंतर आपण भेटवस्तू देखील देणार आहोत. मी आमच्या दोन्ही मान्यवरांना सर्वप्रथम विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते ही भेटवस्तू सर्वप्रथम या ठिकाणी द्यायची आहे. दोन्ही मान्यवरांचं खूप खूप धन्यवाद. विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. विनंती आहे शिरगाव मास्टर फार फार धन्यवाद. तुमचं आयोजन चांगलं आहे आणि खेळायला सुद्धा मजा येईल. खूप थँक्यू. तर पुन्हा एकदा वळतोय आपण सामना सुरू आहे आणि या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन आहेत सन्माननीय धनंजय पाटील या ठिकाणी सज्ज आहेत. थँक्यू. पहिलाच बॉल जर आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती षटकार पाहायला मिळाला. मिडल ऑफ द बॅट परफेक्टली कनेक्शन आणि देवानंद यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती आपल्याला उत्तुंग षटकार पाहायला मिळाला. कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा आमच्या साथीने जॉईन असतील ज्यांच्या माध्यमातून भरपूर साऱ्या गोष्टी आम्ही शिकण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि अजूनही म्हणजे भरपूर साऱ्या मॅचेस मध्ये नेहमीच साथीने समालोचन करण्याचा योगही लाभलेला आहे. आज पुन्हा एकदा या शिरगावच्या मैदानावरती तुकाराम मांगेला सर आमच्या सोबतीने जॉईन आहेत. पहिलाच बॉल मैदानावरती षटकारामध्ये तब्दील केलं गेलं आहे. स्ट्राईक इनला देवानंद मैदानावरती आहेत आणि गोलंदाजी मार्क्स वरती आपण पाहिलं तर रॉय मैदानावरती पाहायला मिळतील. पुढचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु आता पडल्यानंतर बॉल खाली राहिला. ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न, मागची लेंथ होती ती थोडीशी बदलण्याचा प्रयत्न तुकाराम मांगेला सर यावेळी मात्र पाहायला मिळाला रॉय यांच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू धावफलकावरती धावफलकावरती 6 रन ऑन स्कोर कार्ड लगावले गेले. पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगली डिलिव्हरी. अंपायर्सकडे अपील होत आहेत. अगदी आशेभूत नजरेने पंचांकडे पाहतात, परंतु पंच आता सांगतात नाही. यावेळी बॅट आणि बॉलचं कनेक्शन मात्र नाही पाहायला मिळालं आणि ते मात्र मैदानावरती जाणलं. पहा पुन्हा ऍक्शन रिप्ले मध्ये ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल बॅटच्या अगदी आपण पाहिलं तर बाजूने निघून गेला, परंतु बॅटचा स्पर्श नाही झाला. ते मात्र मैदानावरती पाहायला मिळालेले आहेत. 3 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. धावफलकावरती 6 धावा. सुरुवात काय होते, सुरुवात चांगली होती आणि त्यानंतर 2 चांगले चेंडू हाताळलेत. रॉयने येऊन खऱ्या अर्थानं कमबॅक करण्याचा प्रयत्न तिथून झालाय. 48 धावांचा पाठलाग आहे. 48 टू विन. मागचे 2 चेंडू डॉट बॉल आलेत. पुन्हा एकदा गोलंदाज रेडी होतोय. खेळण्याचा प्रयत्न होता. सिली पॉइंटला चेंडू राहतोय. जोपर्यंत पॉइंटचा क्षेत्ररक्षक येईल फील्ड करेल. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण मोगरपाड आणि दुसऱ्या बाजूला जर उत्तमचा संघ. सुरुवात तिथेही चांगली होती, स्टार्ट तिथे चांगला होता. अपेक्षित धावसंख्या कदाचित स्कोरबोर्ड वरती नाही आल्या, पण इतके आले तिथून तुम्ही लढू शकता, तिथून तुम्ही झुंजू शकता. 48चा पाठला करायचा आहे. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. धावा धावफलकावरती 7.
4 चेंडू खेळ संपले 7 धावा धावफलकावरती उत्तन वर्सेस मोगरपाडा चालू असलेली मॅच आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग वरती संतोष बॅकफुटला गेले, फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी मिड ऑफ मध्ये चेंडू मात्र नाही कव्हर करू शकले. हातामध्ये किती झेल आला होता परंतु अशा प्रकारच्या झेल घेणं देखील मैदानावरती निर्णायक असतं परंतु झेल नाही कॅरी करू शकले आणि जीवनदान मिळालं. बॅट्समॅनला जीवनदान मिळण्याचा फायदा होऊ शकतो. तुकाराम सर झेल कसा सुटलाय ज्यावेळेला चेंडू तुमच्या दिशेने वेगाने तो हात मागे यायचे आहेत थोडे पुढे गेले होते झेल सुटलाय. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळल्यानंतर गोलंदाज रॉयनं चांगले षटक हाताळले. चांगले षटक पहिल्या षटकाचा केस संपलाय आणि पहिल्या षटकानंतर धावा आहेत धावफलकावरती 8. पाटला काय 48 48 धावांचा पाटला करायचा आहे. आता 24 चेंडूचा खेळ आहे आणि 24 मध्ये 40 अजूनही करायचे आहेत. एक ब्रेक मध्ये ऐकूया संगीत धून. पुन्हा एकदा येऊया या आगरी कोळी मास्टर चषकाच्या स्पर्धेसाठी. पुन्हा एकदा येऊया तोपर्यंत एक गाणं ऐकूया. श्री गणेश घासकोपरी मास्टर्स संघाचे कॅप्टन म्हणून आपण ज्यांना पाहिलेलं ते आदरणीय विजयजी पाटील साहेब यांचे या ठिकाणी आगमन होत आहेत. मी विजय दादांना विनंती करून आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावं. मॅच महत्त्वाचा सुरू आहे. एका बाजूला उत्तनचा संघ आहे दुसऱ्या बाजूला मोगरपाड्याचा संघ आहे. पण तुकाराम सर आपण 2 गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी करत आहोत. एक तर पहिल्या बॉलवरती परफेक्टली मिडल ऑफ द बॅटने खेळलेला षटकार देवानंद यांचा पण पाहिला पण त्यानंतरच्या 5 बॉलमध्ये अवघ्या 2 धावा ह्या मैदानावरती करण्यामध्ये यश लाभलं ते मोगरपाडा संघाला. त्याचं कारण काय होतं तर उत्तन संघाच्या रॉय यांनी आपली लेन थोडीशी बदलली आणि टप्पा ऍडजस्ट करत असताना चांगली गोलंदाजी मैदानावरती हाताळण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुकाराम सर नक्कीच तुम्ही जसा उल्लेख केला विश्लेषण केलं की कशा पद्धतीने पण शॉर्ट सिलेक्शन महत्वाचं आहे. एक पहिला चांगला फटका खेळल्यानंतर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय म्हणजे रॉयच्या गोलंदाजीवरती देवानंद पहिल्या चेंडूवरती आनंद साजरा केला पण बाकीच्या वेळा नाहीये. रॉयनं त्यांना थांबवलंय. दुसरं षटक हाताळण्यासाठी अल्फ्रेड. 24 चेंडू 40 धावांची अजूनही आवश्यकता आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाज संतोष देवानंद ही जोडी मैदानावरती आहे. देवानंद स्ट्रायकर एंडला संतोष स्ट्रायकर एंडला आहेत. लोअर फुट चेंडू ड्राइव्ह केला मिड विकेटला फील्ड. चांगलं क्षेत्ररक्षण रोहित इतका चांगला. त्या पहिल्या 4-5 चेंडू नंतर खेळ बदललाय धावाच्या स्वरूपात. पहिला विकेट पहिला गडी. अगंबे जगदंबे तू साऱ्या जगाची आई पापतारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी आदिशक्ती आदिकाळी साऱ्या दैत्यांचा बधकारी. आणि विश्लेषण तुकाराम सर आपण करतात की पाठीमागच्या बरोबर 1 चेंडू सोडला तर ते पाठीमागचे जे 7 चेंडू आहेत त्या 7 चेंडू मध्ये जवळपास 6 चेंडू त्या 6 चेंडू मध्ये धावा नाही आल्यात. त्याचं कारण आहे कमीत कमी धावा येण्याचा प्रयत्न मैदानावरती झालाय. चांगली गोलंदाजी लेन चांगली आहेत आणि दुसरी गोष्ट मैदानावरती ज्या प्रकारे तुम्ही गोलंदाजी करत आहात त्याच पद्धतीने क्षेत्ररक्षण असणं देखील तुकाराम सर सजवले गेले आहेत. त्यामुळे कदापि फायदा आहे तो फायदा उत्तम संघाला मैदानावरती होत असताना पाहायला मिळालेला आहे. नाही उत्तरनं चांगली ना उत्तम कामगिरी केली. उत्तरनं उत्तम कामगिरी केली आतापर्यंत म्हणून तो संघ थोडासा पुढे आहे. पण दुसऱ्या बाजूला टीम मोगरपाडा तुम्ही एक चांगली गोलंदाजी केली. समोरच्याला प्रतिस्पर्ध्याला अपेक्षेपेक्षा कमी धावांपर्यंत रोखलंय. स्टार्ट तुम्ही चांगला केलाय पण स्टार्ट पर्यंत एंडही चांगला करायचा आहे. बिलकुल आगाज जायचं आहे. अंजाम तक कैसे पोहोचते कसं पोहोचणार हेही महत्वाचं आहे. अल्फ्रेड पहिल्या चेंडूवर तर मिड विकेटला ही धाव नव्हती त्यावेळेला धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज. थँक्यू. आणि यास आज शिरगाव परिसर मास्टर संघ B40+ स्पर्धेमध्ये आचोळे गावचे गोड व्यक्तिमत्व ओम साईराम पदयात्री मंडळ आचोळेचे अध्यक्ष आदरणीय जयवंत पाटील साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेले आहेत. वेलकम जयवंत पाटील साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. ओहो धोका होऊ शकतोय पुन्हा एकदा मैदानावरती परंतु सेफली खेळाडू क्रीज मध्ये पोहोचले. तुकाराम सर पाठीमागच्या आपण एक विश्लेषण करत आहात की पाठीमागे बऱ्याच काही हालचाली घडल्या आहेत आणि त्याच वेळी श्री गणेश घासकोपरी संघाचे कर्णधार आदरणीय विजय पाटील साहेब आणि त्यांच्या जोडीला एक हार्ड हिटर बॅट्समॅन म्हणून ज्यांची ख्याती आहे ते सचिनजी पाटील यांचंही या व्यासपीठावरती आगमन होताना पाहायला मिळत आहेत. सचिनजी पाटील आणि विजयजी पाटील साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. बऱ्याच काही हालचाली आहेत तर तुकाराम सर आता मैदानावरती जाणवू लागले. नक्की जसं व्यासपीठावरचा उल्लेख तुम्ही केला तिथे काहीशी हालचाल आहे मैदानावरती हालचाल आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता पॉइंटला चेंडू गेला होता धाव घेण्याचा प्रयत्न तिथे कमी पडलाय. बॅटला लागला शरीरावरती आदळलाय. पहिला बॅटची कडा शरीरावरती आदळलाय. जसं तुम्ही उल्लेख केला विश्लेषण केलंय त्या एका सिक्सर नंतर त्या एका मोठ्या फटक्यानंतर काही धावा येत नाहीयेत. आता धावा जमवणं फार कठीण होऊन बसले टीमसाठी.
3 चेंडूचा खेळ झालाय, स्कोर 8 वरती. आणि दुसरी गोष्ट मैदानावरती जी पहिल्या षटकामध्ये जी गोलंदाजी आपण पहिले रॉयनशी, त्याच्यानंतर अल्फ्रेड मैदानावरती आले आणि अल्फ्रेडचं आतापर्यंत नियंत्रण आहेत ते नियंत्रण खूप सुंदर आहेत. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल होता, पुण्यात खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही होत. एकाच अँगलने सातत्याने बॅटिंग होण्याचा प्रयत्न होतोय. म्हणजे तुकाराम सर नेहमी म्हणतात ना की ऑन आणि ऑफ या दोन्ही बाजूने तुम्हाला मैदानावरती बॅटिंग करणं गरजेचं आहे. सध्या ऑन साईडला हवा आहे, आपण मैदानावरती जरूर जाणतोय, पण गोलंदाज काय करतोय, अल्फ्रेड थोडासा चेंडूला दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि बॅट्समॅनची रेंज ओळखून मैदानावरती गोलंदाजी करतोय. त्याच करता तो त्याने आणलंय. त्याने आणण्याचा मागे उद्देश तोच होता, दबाव वाढवायचा होता. पहिल्या षटकामध्ये जो प्रेशर क्रिएट झालाय, आता या दबावाला झुगारून द्यायचा, एक फटका खेळायचा मोठा. हलक्यादाना काय घडलं, एकटेच धावले, एकटेच खेळले आणि एकट्यानंच आता परत यावं लागणार आहे. हलक्यादाना खेळलं, पॉइंटला क्षेत्ररक्षक होते, नाही पाहिलं, कॉलिंग नव्हती, कॉलिंग मध्ये चुकी, रनआउटच्या स्वरूपात दुसरा विकेट गडी बाद. सर्व काही सुरळीत सुरू असताना मागील काही हालचाली अशा वाढलेल्या आहेत ना की ज्यामध्ये धावा त्या धावा मैदानावरती नाही बनत आणि ते चित्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. म्हणजे पहिल्या बॉलचा षटकार तुम्ही सोडला, पहिल्या ओव्हर मधल्या जर तुम्ही 8 धावा सोडल्या ना तर या षटकामध्ये मी तर म्हणेन आतापर्यंत रनच नाही आलेले आहेत, एकही धावा आतापर्यंत नाही आलेले आहेत. त्याचं कारण मैदानावरती अल्फ्रेडचं चांगलं षटक पाहायला मिळालं, नियंत्रणबद्ध गोलंदाजी आणि समोरचा संघ म्हणजे सध्याच्या घडीला मैदानावरती आपण मोगरपाडा संघाला पाहिलं जो दबावामध्ये आहे ना त्या दबावाच्या बाहेर अजूनही येत नाहीत. त्याचं कारण मैदानावरती उत्तम संघाची अचूक लेंथ मैदानावरती पाहायला मिळालेली आहे. टार्गेट 48 आहेत या मैदानावरती. 48 धावांचं टार्गेट इतकं मोठं नाहीत आणि इतकं छोटंही नाहीत, परंतु जी गोलंदाजी उत्तम संघाची ती अगदी वाखाडण्याजोगी आहेत. चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळालेली आहेत. शेवटचा बॉल अल्फ्रेड यांचा, आतापर्यंत चांगलं षटक, मेडन ओव्हर होऊ शकतं या षटकामध्ये. लास्ट बॉल अपील होत आहे, परंतु कधी कधी टेनिस क्रिकेटमध्ये असे अपील होत असतात की वाईट वाचवण्यासाठी देखील अपील होत असतात, परंतु पंचांचं योग्य डिसिजन, लेग स्टंपच्या बाहेर इम्पॅक्ट होणारा बॉल आणि पंचाने मात्र सांगितलं व्हाईट बॉल, एक्स्ट्रा बॉल. धाव फलकावरती धावा आहेत 9 रन. चला, जे षटक आपण मेडन ओव्हरच्या दिशेने जात होतो त्याच्यामध्ये व्हाईट बॉल आलाय आणि अपीलचा उल्लेख केला. नक्की आवाज येणार तिथून, कारण अपील करणं हे कामच आहे. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू. ओ काय गोलंदाजी अल्फ्रेड, आता टीम साठी अल्फ्रेड होते. ऑल इज वेल त्यांनी सांगितलंय, निर्धाव आलाय, एक वाईट बॉल आलाय, पण काय सुंदर षटक, उत्तम षटक संपले आणि 2 षटकांचा खेळ संपताना धावा फलकावरती 9. पाटला काय 48, 18 चेंडूचा खेळ आहे, 39 अजूनही करायचे आहेत, पण हा थोडीशी सुरुवात आहे. मॅचला इथेही कलाटणी येऊ शकते, जसा मागचा मॅडनवर आले तसं पुढचं 20 धावांचं षटकही येऊ शकतं. 18 चेंडू आणि 39 धावा करायचे आहेत. एक ब्रेक मध्ये ऐकू एक संगीत धून, टेन्शन थोडंसं घालवूया, हे गाणं ऐकूया. थँक्यू. गाणं तरी वाजलं धनंजय, त्याला भरोसा नाही का, पण 2 भरोशाचे खेळाडू आहेत. किरण आहे, त्याला आशेचं किरण म्हणायचंय आणि निलेशला एक चांगली इनिंग खेळायची. त्यांच्याकडे क्षमता, असं नाही की क्षमता नाहीये, क्षमता आहे, गुणवत्ता आहे. जसा आपण नेहमीच उल्लेख करतो ना, त्या क्षमतेला, त्या गुणवत्तेला आता कामगिरीची जोड द्यायची आहे. 18 चेंडू 39 धावांची आवश्यकता आहे, पण एक षटक, 1 ते 15-20 धावांचं षटक मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी मोगरपाडा टीम साठी आवश्यक आहे. अयोग्य. आणि दुसऱ्या बाजूला एक चांगलं षटक उत्तम संघाला पुन्हा मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी त्यांनाही संधी असणार आहेत, कारण की 18-39 डिस्टन्स इतकं मोठं नाहीत आणि इतकं छोटंही नाही या मैदानावरती, त्यामुळे कधीही काही होऊ शकतात. कालच्या दिवसामध्ये आपण या मैदानावरती तुकाराम सर आम्ही एक असा मॅच पाहिला होता, 12 चेंडू मध्ये 44 धावांची गरज असताना त्या 44 रन काल 12 बॉल मध्ये केल्या गेल्यात. जयवंत पाटील साहेब आणि सचिन पाटील साहेब, विजय पाटील साहेब आपण थांबायचे, 2 मिनिटं आपण थांबायचे. सचिन पाटील साहेब, विनंती आपण थांबायचं सर्वांनी, 2 मिनिटं. विजय पाटील साहेब 2 मिनिटं थांबायचे. या षटकानंतर आपण सन्मान करणार आहोत जयवंत पाटील साहेब, आपल्या आचोले गावचे, आणि त्यानंतर विजय पाटील साहेब यांचं या ठिकाणी सन्मान आपण या व्यासपीठावरती करणार आहोत. जावेद मॅचच्या दिशेने 18 बॉल 39 धावांची गरज.
पहिला बॉल पाकपुडला गेले, स्टीअर करण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेरून खेळण्याचा प्रयत्न. तुकाराम सर, आता एका गोष्टीची चर्चा मैदानावरती रंगल्यात. उत्तम संघाचे जे तीनही प्रमुख गोलंदाज होते ना, ते ऑफ स्टंपच्या बाहेरची जास्तीत जास्त लेंथ ठेवण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. कारण त्यांना तो रपा जसं स्ट्रॅटेजी बनले, डावपेच बनल्यात, बिलकुल रणनीती तयार आहे. रणनीती तयार, ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवायचं आहे. त्यांची रणनीती तयार आहे, मग तुमची रणनीती तयार ठेवा. तुम्ही त्याला बॅट टॅकल करा. टॅकल करण्याचा प्रयत्न बॅटच्या वरच्या बाजूला जिथे स्टिकर आहे त्या ठिकाणी चेंडू लागलाय. फील्ड केलं जाईल लॉंगॉनच्या क्षेत्रामधनं. अडफेट पोहोचतील. एक धावे चेंडूवरती. हे बॅटल रंगलंय. टोटल बडा नाही लेकिन बॅटल बडा आहे. 48 धावांचा पाठलाग आहे. तुम्ही म्हटलं 12 मध्ये 44 झाल्या होत्या, इथे आता 17 चेंडूचा खेळ आहे आणि 38 अजूनही करायचे आहेत. एक असा थोडासा क्षण आलाय मध्ये की आता इथून मॅच त्या बाजूला जाऊ शकते, पण त्या बाजूला जाणार नाहीये याची काळजी जेसनला आणण्यामागे उद्देश तोच आहे. उत्तमचा दबाव वाढवायचा आहे, प्रेशर क्रिएट करायचं. नक्की 16 बॉलचा खेळ, 16 बॉल मध्ये 38 धावांची गरज आहे. आणि आता दोन्ही खेळाडूंना मैदानावरती सेट व्हायचं. दोन्हीपैकी एक बॅटर आहे, तो मैदानावरती सेट झाला ना तर कदापि दावा होऊ शकतात. प्रयत्न ते देखील करणार. दुपारचं सत्र आहे, हवेचा फ्लो या मैदानावरती नेहमी असतो. शिरगावचं मैदान म्हटलं तर जास्तीत जास्त धावा बनणारं मैदान म्हणून ही खेळपट्टी मैदानावरती ओळखली जात आहेत. आणि आज त्याच खेळपट्टीवरती मैदानावरती धावा रोखण्याचा प्रयत्न तो सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. चला, वेळ जास्त होतोय. विनंती रॉय, इतका वेळ आपण मैदानावरती नाही घेणार आहात, कारण की आजच्या दिवसामध्ये भरपूर साऱ्या मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. पण वेळ घेतलाय कोणी? बघा, वेळ चांगला कोणाचा चालला होता, वेळ चांगल्या पद्धतीने कोणाचा निघत होता, वेळ कोणी घेतलाय, टाइम कोणी घेतलाय आणि त्या टाइमचा उपयोग कोणाला होणार? वेळ कोणी घेतलाय? का वेळ घेतला गेला? मध्ये वेळ घेतला, वेळ गेला आणि वेळेबरोबर थोडासा खेळही बदललाय, खेळ बदललाय, वेळ बदलली आहे. वेळ झाली डीजेची. सिक्सर षटकार. तुकाराम सर, आपण एक गोष्ट मैदानावरती चांगली छेडलेली आहे. रॉय कदापि जवळ येण्याची गरज होती की नाही? आणि अशा वेळी तुमच्या परिस्थितीत सर्व काही सुरळीत होतं. आणि तुकाराम सर, त्याच्या अगोदरचे 2 चेंडू चांगले टाकले होते गोलंदाजाने. मग त्याच्या जवळ येऊन कानमंत्र देणं कदापि निर्णायक ठरलेला आहे. षटकार आलाय आणि वेळ मोमेंटला षटकार आलाय, जिथून मॅच बदलू शकतायत अशा मोमेंटला षटकार आलेला आहे. धावफलकावरती धावा वाढला गेला 16. 15 बॉल मध्ये 32. आणखी फटका खेळ आक्रमण भूमिका मात्र बजावण्याचा प्रयत्न आता सध्या मैदानावरती सुरू आहेत. एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न नाही होणार. सिंगल मैदानावरती घेतली जाणार. 14 बॉलचा खेळ शेष आहेत आणि 14 बॉल मध्ये अजूनही 31 धावांची गरज आहे. 14 चेंडू 31. आणि मी का म्हटलं होतं, कारण वेळेबरोबर एक गोष्ट बरोबर निघले. म्हणजे प्रत्येकाला वाटतं वेळेबरोबर काय निघून गेले? मोमेंटम. मोमेंटम जो हवा की तरह रहता है. दुसऱ्या बाजूला वेळ लागला नाहीये शिफ्ट होण्यासाठी. क्रॉस बॅटेड एकच फटका वारंवार खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट थोडीशी स्क्वेअरनं लवकर झाली. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. धावफलक थांबलाय 17 वरती. 13-31 मॅच आहे. उलटा पुलटावाला मॅच आहे. 13 आणि 31 हे समीकरण सध्या आपण पाहतायत. शेवटचा बॉल मैदानावरती निर्णायक असणारा गोलंदाज रेडी. हो, लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. पंच वळतायत. जीपी सरपच्या पर्यंत व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतायत. अतिरिक्त स्वरूपाची धाव मात्र मैदानावरती मिळालेले आहेत. 13 बॉलचा खेळ आहे. 30 धावांची गरज तुकाराम सर आपल्या दिशेने येतोय. परंतु एक नम्रतेची विनंती आहे, जे संघ या ठिकाणी दाखल झालेले आहेत, आपण सर्वांनी जेवणाचा आस्वाद आहे तो आस्वाद त्या ठिकाणी घ्यायचा ही सर्वांना नम्रतेची विनंती असणार आहे. 13 चेंडू 30 धावा. फार महत्वाचा बॉल आहे, महत्वाचा चेंडू. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा त्याच एकाच पद्धतीनं आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. आता 3 षटकांचा खेळ संपला. 1 षटक आले ज्याच्यामध्ये धावा आल्यात, धावा थोड्याशा जमल्यात. 12 चेंडूचा खेळ आहे आणि 12 चेंडू मध्ये 30 धावा अजूनही करायचे आहेत. इंटरेस्टिंग मॅच आहे. थोडासा ब्रेक झालाय. पाणी मैदानावरती गेल्या काही सन्मान व्यासपीठावरती केले जातील. 12 चेंडू आणि धावा करायचे 30. या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला 2000 रुपयाची देणगी लाभलेली आहेत त्या आदरणीय दीपक गावडे साहेब आपल्या व्यासपीठावरती. दीपक गावडे साहेबांचा सन्मान आहे, तो सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मी विनंती करतो दीपक गावडे साहेब आपण पुढे यायचे आहेत. आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी लंकेजी भोईर यांना विनंती करतोय आपला शुभ असे सन्मान केला जाईल. आदरणीय व्यक्तिमत्व दीपक गावडे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्याला 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य मात्र लाभलेलं आहे देणगीदारांच्या स्वरूपामध्ये. त्या आदरणीय व्यक्तिमत्व श्रीगावचे दीपकजी गावडे साहेब यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. त्यानंतर सन्मान केला जाईल श्री गणेश घासकोपरी मास्टर संघ 40+ संघाचे कॅप्टन आदरणीय विजयजी पाटील साहेब यांचा सन्मान केला जाईल. हा सन्मान करण्यासाठी मी दीपकजी पाटील यांना विनंती करेन आपला शुभ असे सन्मान केला जाईल. घासकोपरी गावचं एक गोड व्यक्तिमत्व म्हणून आपण नेहमी ज्यांना पाहिलेलं आहे त्या आदरणीय व्यक्तिमत्व विजयजी पाटील साहेब यांचा सन्मान आहे, तो सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. मायची शॉल, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना सन्मान चिन्ह आहेत, ते सन्मान चिन्ह देऊन आपण आज सन्मान करणार आहोत.
सन्मान केला जातो. आदरणीय विजयजी पाटील साहेबांचा सन्मान आहेत. श्री गणेश घासकोपरी मास्टर 40+ संघाचे कॅप्टन म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतात त्यांचा सन्मान तो सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. त्यानंतर एक सन्मान आणखीन आहेत. आपल्या व्यासपीठावरती उपस्थित असलेले ओम साईराम पदयात्री मंडळ आचोळेचे आपण पहिले अध्यक्ष आणि 40+ खेळाडू आचोळे संघाचे जयवंत पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचाही आपण सन्मान या ठिकाणी घेऊयात. मी विनंती करेन दीपकजी पाटील साहेबांना आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. ओम साईराम पदयात्री मंडळ आचोळे आणि त्याचे अध्यक्ष. त्यानंतर 40+ क्रिकेटपटू म्हणून आपण ज्यांना पाहिलं वाघवादेवी 40+ आचोळे संघाच्या माध्यमातून आपण नेहमी ज्यांना पाहिलेलं आहे ते आदरणीय व्यक्तिमत्व जयवंत पाटील साहेब यांचा सन्मान आहे. तो सन्मान या प्रमुख व्यासपीठावरती केला जातोय. दीपकजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. बोलत कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन आहेत. तू करा मागितला सर. थँक्यू धनंजय. मॅच तितकाच महत्वाचा आहे. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता. फ्लाइंग स्वीपच्या दिशेने चेंडू गेला होता. 3 विकेटसाठी लागोपाठच्या 3 विकेटसाठी मंगेश पाटील 3 विकेटसाठी मंगेश पाटील खंदरवाडा यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि मॅडन ओव्हर जर आला तर मॅडन ओव्हरसाठी 1000. मॅडन ओव्हरसाठी 1000 मंगेश पाटील खंदरवाडा. 11 चेंडूचा कॅश शिल्लक आहे 29 याच्याबद्दल 31 पाहिले 30 पाहिले 29 पाहिलं तर वाटलंय बाबा 31 का म्हणजे ऐकतोय का. आता कोणी कोणाचं ऐकलंय कोणाचं कसं ऐकून खेळ केलाय. 11 बॉल 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. निलेश सायकरनला मिस केलाय. थोडीशी डोकेदुखी वाढलंय. टेन्शन वाढलंय मैदानावरती. मागचे 3-4 डॉट बॉल तिथून केले आहेत किरण. दुसऱ्या बाजूला निलेश आहेत. निलेश यांच्या बॅटमध्ये एक सिक्सर पाहिलाय. 10 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. 10 चेंडू मध्ये 29 धावा अजूनही करायचे आहेत. पुढचे 4 चेंडू महत्वाचे आहेत. पुढचे 4 चेंडू महत्वाचे आहेत. निलेश पुन्हा एकदा सज्ज होईल. राईट अमोर द विकेटचा मारा. समोर स्ट्रायकर किरण रन कर आणि तेच केलंय. किरणच्या बॅटनं लॉंग ऑनच्या डोक्यावरनं षटकार. थँक्यू. पायक्षण रिप्ले पुन्हा स्क्रीनवरती ओव्हर द विकेटने गेले. थोडासा पुढे टाकलेला बॉल त्याच्यावरती खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रोक इम्प्रोव्हायझेशन केला. फटका खेळला. मिडल ऑफ द बॅट खेळला आणि बॉलला मात्र पाठवून दिलं सीमारेषेच्या बाहेर. षटकारांना 2 गोष्टी मैदानावरती घडल्यात. एक तर मॅचही बदलणार आहेत आणि समीकरणही थोडंसं आता जवळ आलाय. 9 चेंडूचा खेळ 9 चेंडू मध्ये 23 धावांची गरज आहे. गोलंदाज मैदानावरती पुन्हा तर रेडी आहेत. स्ट्राईक एनवरती बॅट्समॅन रेडी आहेत. निलेश यांचा पुढचा बॉल स्ट्राईक एनवरती किरण पाहायला मिळत आहेत. एक षटकाराला त्याच्यानंतर मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल चालला स्क्वेअर लेगच्या रिझर्व्ह मधून. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने पुढे येत आहेत. बॉल अडवण्यामध्ये यशस्वी झाल्यात. 1 धाव मात्र मैदानावरती येत आहेत. 8-22 वाला मॅच आहेत. काल 44 देखील आपण होताना पाहिलं एका ओव्हरमध्ये. आता 8-22 वाला मॅच. तुकाराम सर हे 2 चेंडू जे आहेत ना त्या 2 चेंडू मध्ये एक मोठा फटका येणं सध्याच्या परिस्थितीमध्ये मोगर पडायला गरजेचं आहे. आवश्यकता जसं एखादा फॉर्म भरतो ना त्यावेळेला स्टार असतो बाजूला. मॅन्डेटरी असतं. रिक्वायरमेंट असते. अशी रिक्वायरमेंट आहे. तर 2 चांगले चेंडू निलेश आपल्याला 2 चांगले चेंडू हाताळायचे आहेत. 8 चेंडू 22 धावांची आवश्यकता आहे. मॅच रंगलाय. शिरगाव परिसर मास्टर 20 संघ आयोजित ही स्पर्धा. मॅच रंगलाय. फुलरलँड डिलिव्हरी ऑफसाईडच्या दिशेने चेंडू लॉंग ऑफला. चांगलं क्षेत्ररक्षण शेखर होते तिथे. फील्ड करतोय शेखर यांच्या माध्यमातून. चांगलं फील्ड चांगलं क्षेत्ररक्षण. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 7 मध्ये 7 दुने 14 आणि 7 त्रिक 21 धावा करायचे आहेत. 7 बॉलचा खेळ आहे. बरोबर आपण उल्लेखही केला की 7 त्रिक 21. आता प्रत्येक बॉलवरती पण तुम्हाला 3 रन घ्यायचे आहेत. पण या बॉलवरती एखादा मोठा फटकाला ना मग शेवटच्या षटकामध्ये थोडासा दबाव कमी होईल. तो दबाव कमी करण्याचा प्रयत्न मोगरपाडा संघ करतोय की पुन्हा एकदा मैदानावरती उत्तम संघ आपली असलेली कामगिरी दाखवण्याचा प्रयत्न करेल. याच्यावरती चर्चा सध्या रंगली गेलेल्या आहेत. 7 बॉल विजयासाठी 21 धावांची गरज. शेवटचा बॉल निर्णायक आहेत. स्ट्राईक एंडला किरण आहेत ज्यांच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळालेला आहे.
मोठा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू मात्र परफेक्टली मिडल ऑफ द बॅट, चेंडू मात्र नाही पाहायला मिळाला. बॉल चाललाय, शॉट फाईन लेगला खेळाडू आहेत, बॉलला अडवण्यामध्ये यशस्वी झाल्यात. मोठ्या फटक्याची अगदी मागणी होती परंतु मोठा फटका नाही आला आणि उत्तम संघासाठी आणखीन एक चांगलं षटक आहेत ते मैदानावरती आपल्याला घटत असताना पाहायला मिळालेलं आहेत. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये समीकरण आपण डीबीएनच्या स्क्रीनवरती जर पाहिलं तर 6 बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे. होईल नाही होणार याची चर्चा मैदानावरती रंगणार आहेत. तोपर्यंत आपण वळूयात आई जुदानी म्युझिकल ग्रुप कडे. ऐकूयात संगीत. लागले आयर लागले नावता येर लागले गो असे डोंगर मात मुग द्याता ते यो मात कोर लागले गो यो दला विनाक नाम लागला ओडे आईची मनाला माझी कोर लागला लागले आयर. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं शिवगाव परिसर मास्टर 20 संघ 40+ याच्या वतीनं सहर्ष स्वागत आहेत. मॅच रंगलाय मैदानावरती. 6 चेंडूचा खेळ आहे, 20 धावांची आवश्यकता. जसं धनंजयांनी सुद्धा उल्लेख केला होता की कालच्या दिवसामध्ये काय घडलंय, धावांचा पाठला कसा झालाय, रनचेस कसा झालाय त्याचाही उल्लेख केलाय. पण 4 षटकं जर बघितले आपण, रॉय, अल्फ्रेड, जेसन, निलेश या 4 षटकानंतर धावा आहेत दापलगावती 28 धावा दापलगाव. एक विश्लेषण आहे त्याचाही उल्लेख केला जाईल की 28 धावा कशा बदल्यात आतापर्यंत. आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी होतोय. कॅझिटन आलाय, क्या जीतेंगे हम हे सांगण्याचा प्रयत्न कॅझिटन करणार. दुसऱ्या बाजूला एक षटकार किरणच्या नावावरती आहेत, एक षटकार निलेशच्या नावावरती आहेत. दोन्ही फलंदाज आहेत. 6-20 मॅच. मागच्या 24 चेंडूवरती 28 धावा झाल्यात. 3 षटकार पाहिल्यात. 24 मध्ये 28 मध्ये 3 षटकार, 21 मध्ये फक्त 10 धावा. आता 6 बॉल मध्ये 6 चेंडू मध्ये 20 करायचे. ऑफसाईडच्या दिशेने क्षेत्ररक्षण पाहिले. शॉर्ट थर्डमॅन पॉइंट डीपला स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ डीप मिड एक थोडासा वाईडिश लॉंग ऑन आहे जो काउ कॉर्नरच्या दिशेने डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षण. पायावरचा फ्लिक पहिला पिक केलं, फ्लिक केलं, चेंडूला पाठवला, लॉंग ऑन मोडल्याच्या बाहेर. चौकार. थांबा. पहिल्या चेंडूवरती चौकार ऑफ स्टंपच्या बाहेर. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल सुटलाय. एक धाव या चेंडूवरती. धाव फलक जाऊन बोलला 33. 4 चेंडूचा खेळ आहे आणि 4 मध्ये करायचे आहेत 15. 4 बॉलचा खेळ 15 धावांची गरज आहे. परंतु पहिल्या 2 बॉलवरती 5 धावा आलेल्या आहेत आणि 5 ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल कदापि अगदी सोडला असता तर बॉल वाईट लाईनच्या अगदी बाहेरच्या दिशेनेच बॉल होता. परंतु छेडछाडी करण्याचा प्रयत्न मैदानावरती बॅट्समॅनने केला आणि तिथे मात्र आपण किरण यांना पाहिलं होतं. स्ट्राईक नंबरती निलेश आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक मात्र विकेट किपर चेंडूवरती नाही पोहोचू शकले. एक धाव तर मैदानावरती घेतला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. दुसरी धाव देखील आता मैदानावरती कंप्लीट होण्याच्या मार्गावरती होती परंतु बॅटरला मैदानाच्या बाहेर यावं लागेल. विकेट गमवावी लागले निलेश यांची. निलेश बॅक टू दी पॅव्हिलियन गॉन. रिप्ले इंटरेस्टिंग आहे बघा. ज्यावेळेला फटका खेळला, चेंडू वर गेला होता तेव्हा फलंदाज रेडी नव्हते की 2 धावा येतील. पहिल्या तर त्यांनी तर सोडून दिलं होतं की आज झेल होईल, आउट होईल. या 2 धावा जाऊ शकल्या असत्या. एक धाव ही महत्वाची आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये एका धावाने बरोबर समीकरण बिघडलेलं आहे. 3 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे आणि 3 मध्ये 14 करायचे आहेत. आणि तुकाराम सर आणखीन एक ऑप्शन आई होता
की मागील बॉलवरती एक चांगला कव्हर ड्राईव्ह पेश केला तर मग तिथे 2 धावा तुम्ही घेऊ शकले असते, पण तिथे देखील 2 धावा नाही घेतल्या. आणि प्रमुख बॅट्समॅन किरणला जर तुम्हाला स्ट्राईक एनवरती आणायचं होतं मग किरणला तुम्हाला त्याच वेळेस स्ट्राईक एनवरती आणायचं होतं, पण तो विचार नाही केला आणि किरण यांना नॉन स्ट्राईक एनवरती थांबवण्याचा प्रयत्न मैदानावरती झाला. याही गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. सगळ्या गोष्टी, कारण क्रिकेटचा खेळ जसा रंगत जातो, प्रेशर वाढतं, दडपण वाढतं, ज्यावेळेला दबाव येतो ना मग मेंदू ही कुठली ऑर्डर घेणार, आपला ब्रेन कुठली ऑर्डर घेणार तेही महत्वाचं असतं. त्यावेळेला योग्य निर्णय, योग्य ऑर्डर, कमांड, जी कमांड आहे तितकीच महत्वाची आहे. जी माहिती आपल्यापर्यंत येते, समीर जे खेळतात आता 40 खेळाडू मैदानावरती. चला वेळ जाऊन देऊ नका, कारण जसा आपण एकदा उल्लेख केला ना, एकदा वेळ गेली, अशी एकदा वेळ गेले, त्याच्यामुळे वेळ जी महत्वाची असते ना, कारण वेळेवरती सर्व काही बदलते, वेळ सर्व काही शिकवते, वेळ सर्व काही समजवते आणि वेळ सर्वांना काहीतरी शिकवून जाते. तसा वेळेचा खेळ, समय पे तय करो आपको क्या करना है, वरना समय तय करेगा आपका क्या करना है. वेळेवरती ठरवा काय करायचं नाही तर वेळ ठरवेल आता तुमचं काय करायचं आहे. 3 चेंडूचा खेळ आहे, 3 मध्ये 14 करायचे. स्ट्रायकरला समीर, समीर समीरचा फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेल सुटला आणि बॉल गेलाय. म्हणून म्हटलं ना वेळ, वेळेवरती ठरवा काय करायचं नाही तर वेळ ठरवेल आता तुमचं काय करायचंय. चेंडू गेला बॉललाईनच्या बाहेर, चौकार. आणि एक वेळा नाही झालंय, 2 वेळा झालाय. म्हणजे जेव्हा जेव्हा गोलंदाजाच्या जवळ कोणीतरी गेलाय ना तेव्हा काहीतरी वेगळं घडलंय. आता बाकीचे खेळाडू सध्या जवळ कोणी येऊ नका, जवळ कोणी येऊ नका. म्हणजे ते गाणं आहे ना, बुलाते लेकिन जाने का नाही, तसं आहे. आणि रॉय ज्या वेळी जवळ गेला त्यावेळी काहीतरी वेगळं घडलंय, विपरीत घडलंय. एकदा तर षटकार, दुसऱ्यांदा चौकार, याही गोष्टी मैदानावरती घडलेल्या आहेत. म्हणून हा क्रिकेटचा खेळ आहे तो तुम्हाला समजणं गरजेचं आहे. आपल्या आग्रिकोली सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय नरेश पाटील साहेबांचं आगमन होत आहेत, त्यांचं स्वागत आहे. सध्याच्या घडीला मैदानावरती आता बॅट्समॅन चुकले आहेत, नुसते चुकलं नाहीत, मैदानावरती विकेटही गमवावी लागली आहेत आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर येत आहेत. वेलकम नरेश दादा पाटील, आपलं सरचे स्वागत आहे. आग्रिकोली सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष. एक पारितोषिक येतोय आपल्या महालक्ष्मी इंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा कंदरपाडा गावचे एक दिलदार व्यक्तिमत्व मंगेजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून षटकाराच्या बाहेर जर कुठल्याही प्रेक्षकाने कॅश घेतली तर त्याच्यासाठी 200 रुपयाचा प्राइज या ठिकाणी जाहीर झालेला आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांनो आपल्याही संधी आहेत, षटकाराच्या बाहेर कॅश घ्या आणि मंगेजी पाटील साहेब कंदरपाडा यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा प्राइज हे आपल्या नावी करण्याची संधी आहे तुमच्यासाठी. नक्की, जसं लक्स को जैसे म्हणजे सर्दी में दे गर्मी का एहसास, ऐसे असे 200 रुपये आहेत. गर्मी मध्ये थोडासा थंडी का एहसास, तसा आहे. 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे प्रेक्षकांसाठी. ज्यावेळेला बाउंड्रीच्या बाहेर आता शेवटचा बॉल आहे, शेवटचा बॉल आहे, 10 पाहिजे. 1-10 1-10. आता डीजे वाले तर भाई आहेत तर वेळेवरती बरोबर गाणं लावतात, पण मैदानावरती 1-10 मॅच आहे. गलती से मिस्टेक वाला गाना डीजे वाले भाई तो नहीं बजाएंगे, ते तर प्रोफेशनल आहेत. मैदानावरती बघूया, 1-10 मॅच आहे. 1 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. इथे काही वेगळं घडलं, उम्मीद पे दुनिया टिकी आहे, उम्मीद आहे अजूनही, पण नाही घडणार त्याची काळजी गोलंदाजनं घेतले. शेवटचा चांगला चेंडू हाताळलाय कझिटननं, शेवटचा बॉल आलाय निर्धाव. आज काय धावांचा पाठलाग होणार नाही का काय, बॉल झालाय शेवटच्या बॉलवरती विकेट. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि हा मॅच 9 धावांनी जिंकलाय टीम उत्तन. अभिनंदन टीम उत्तन. आणि लगेचच या मॅचचा मॅनऑफ पुरस्कार आहे, तो मॅनऑफ पुरस्कार आपण देणार आहोत. त्या अगोदर आपण सन्मान आहे तो सन्मान आपल्या व्यासपीठावरती करूयात. आग्रिकोली सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय व्यक्तिमत्व भाईंदरपाडा गावातून बिलॉंग करणारे नरेशजी पाटील साहेब यांचा सन्मान आहे, तो सन्मान या मुख्य मंचावरती केला जातोय. मी विनंती करेन नरेश पाटील साहेब सर आपण यावं पुढे, आपला